हॅलो गाईज, आज आहे रामनवमी. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप मजेशीर जाणार आहे, कारण आज आम्ही जाणार आहे राम मंदिरामध्ये पाया पडायला. सो व्लॉग एंड पर्यंत बघा. आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे राम मंदिरामध्ये जायला. मी, दादा आणि शितू दीदी. आता आम्ही चाललो आहे राम मंदिर. दर्शन झालेले आहे आणि इथं खूप गर्दी आहे. तर गाईज, आम्ही आज मंदिरातून पाया पडून आलेलो आहे. खूप डेंजर गर्दी होती तिथे, म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढता आला. पण आज पाथर्डीमध्ये भव्य मिरवणूक आहे, सो मी ते पण बघणार आहे, शूट करणार आहे, तर तुम्हाला पण दाखवेन नक्की. सो गाईज, मी आता आवरती आहे, मला रील काढायची आहे. मी हा त्या दिवशी शॉपिंग केलेला टॉप घातलाय. कसा वाटतोय नक्की सांगा. आणि दादा आणि शितू दीदीचा अभ्यास चालू आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवते. बघा आमच्या अभ्यासू आत्ता सेकंड इयरला आहेत. फक्त लिहायचं काम करते आहेत. इज्जत घातली कॉर्पोरेट अकाउंटिंग. ओके, समजत असेल तुम्हाला, हे कॉमर्सचे स्टुडंट आहेत. इकडे बघा जरा, इकडे बघा. बिझनेस वुमन अँड बिझनेसमॅन. सो आता मस्त मस्त मेकअप करते आणि रील्स काढते. तर गाईज, आत्ताच माझे रील्स काढून झालेले आहेत. म्हणून मी परत आवरलो, मेकअप वगैरे धुतला आणि आता परत दादा त्यांच्याकडे चालली आहे लुडबुड करायला. सो चलो. बघा गाईज, माझ्या मामीने ही सगळी रांगोळी काढलेली आहे आज रामनवमी निमित्त. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो, आता आम्ही चाललेलो आहे मिरवणूक बघायला. खूप खूप मजा येणार आहे. तिच्या मम्मी आणि ही माझी आजीबाई शितू. बेस्ट फ्रेंड्स. हो हो. आता ही माझी मामी आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय. सो चलो. सो शीतल फायनली आलेली आहे. खूप सारा मेकअप नाही आमची फॅमिली आजी मागं आहे आणि आम्ही सगळे मम्मी स्टे ट्यून गाईज. आम्ही आलेलो आहे आणि
आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट टेरेसवर जाणार आहे, म्हणजे क्लिअर दिसेल. सो तुम्ही बघत राहा, खूप खूप मजा येणार आहे. भव्य मिरवणूक आहे इथे. तर आता आम्ही वरती आलेलो आहे आणि आता लवकरच सुरू होणार आहे. आमच्या मागं सगळे लवकर पटकन आले, कारण इथं गर्दी असल्यामुळे खाली उभं राहायला जागा नसणार आहे. बघा लगेच किती गर्दी झाली आहे. तर काही थोड्याच वेळात येईल मिरवणूक. शाही अफजल खान मोहम्मद शाही
जब धर्म की हानि होती है और अधर्म जन सीमा पे होता है तब इस अधर्म का विनाश करने के लिए हर युग में अवतार लिया है स्वयं भगवान विष्णु ने। जलप्रलय में पृथ्वी को डूबने से बचाने दिया मत्स्य अवतार। समुद्र मंथन के दौरान मंदराचल पर्वत को उठाने या कूर्म अवतार। ने निर्नाक्ष का वध किया और समुद्र में छिपी पृथ्वी को बचाया। लिया उन्होंने वराह रूप। आता आम्ही घरी आलो, वडापाव बनवतोय. आणि खूप छान वाटलं मला. आम्ही मस्त मस्त गंध लावून आलेलो आहे. गंध एकदम बघा. भारी. विष्णूचे रस अवतार बघितले आम्ही. खूप छान वाटलं. तुम्हाला पण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते बघा, आता आम्ही खायची तयारी करत आहोत. बटाट लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कॅमेरा आवडल्यावर नाही सबस्क्राईब करा. सो शीतल आता करत आहे. हाय गाईज, आम्ही आता वडापाव बनवतोय. शीतल आणि मम्मी आणि त्या तुम्ही उभं राहून केलं तर एक ग्रुप ना टाकून दे, टाकून मी हे करून देऊ वडे. बाय बाय. सगळ्यांना जय श्रीराम. बाय बाय. आवडल्यावर सबस्क्राइब करा. खाते टाइम मिलते हैं. बाय.